महाराष्ट्रासाठी किती महत्वाची होती आणि इतका मोठा विजय तुमचा यावेळी झाला? माझी तिसऱ्यांदा हॅट्रिक जी झाली माझ्या जनते कणकवली देवगड विधानसभाच्या जनतेने माझी हॅट्रिक केलेली आहे। माझ्या मतदारसंघाच्या हिंदू समाजाने मला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलेलं आहे। हिंदुत्व आणि विकास या दोन प्रमुख मुद्द्यावर मी माझी निवडणूक लढवली आणि 58,000 वर माझ्या ह्या 58,000 मध्ये कुठलाही मुसलमान मत नाही। मी हक्काने सांगू शकतो माझ्या हिंदुत्वादी विचाराच्या मतदारसंघ म्हणून माझा मतदारसंघाचा आमदार म्हणून मी निवडून आलेलो आहे आणि विकासाची प्रक्रिया पुढचे 3 वर्ष आज सत्ताधारी आमदार म्हणून पुढचे 3 वर्ष काम करणार आहे आणि अशाच ताकदीने सुरू ठेवणार। मी अलग कुछ नहीं बात करूंगा। आप तुम्हाला काही इथे आलात ना बरोबर मला आठवण विरोधकांनी बरीच टीका टिप्पणी तुमच्यावर केली पण तरी सवय आम्हाला आता जनता तुमच्या सोबत आहे। कारण का जनतेला माहिती आहे टीका करणारे कावळे हे फक्त निवडणुकीपुरते असतात। आमच्यासारखे शिवरायांचे मावळे हे 365 आणि 24 तास त्यांच्यासाठी सेवेसाठी हजर असतात। तुमचे बंधू आम्हाला भेटले, त्यांनी असं सांगितलं की आम्ही काही कोणाचे हिशोब चुकते करायला आलेलो नाही, मात्र जर ऍक्शन आली समोरनं तर आम्ही रिॲक्शन जरूर देणार। सहमत आहात का? आता निलेशजींनी घेतलेली भूमिका ही आमची भूमिकाच आहे ना सगळ्यांची। पण माझं म्हणणं आहे की आम्ही जसं त्यांनी योग्य बोलले आम्ही काही हिशोब चुकता करण्यासाठी विधानसभेमध्ये आलेलो नाहीये। पण कोणाचा आवाज अगर वाढत असेल, कोणात जास्तच अगर मस्ती करायची सवय असेल तर त्याला आरेला कारे उत्तर देणं हे बाळासाहेबांनी आम्हाला पहिल्यापासून शिकवलेलं आहे। म्हणून त्याच्याबद्दल आतापर्यंत तुम्ही एका राणेचा अनुभव घेतलेला आहे, आता 2-2 राणे आतमध्ये आहेत, म्हणून त्याचाही अनुभव पुढच्या 5 वर्षामध्ये घ्या। डबल इंजिन असं म्हणावं। 2 राणे विधान भवनामध्ये आता असणार आहेत विधिमंडळामध्ये, त्यामुळे डबल विरोधक तर आहेत। दोन तोफा आता आतमध्ये आहेत। आमचे गोपीचंद पडळकर आतमध्ये आहेत। म्हणजे लाईनअपच एवढी तगडी आहे ना, समोरच्या वाल्यांना औषधासाठी पळापळ करायला लागेल। शेवटचा प्रश्न, एकनाथ शिंदेंना कॅबिनेटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर अशी चर्चा आहे। नागपूरमधला देवगिरी बंगला हा सुद्धा एकनाथ शिंदेंना तो माझा विषय नाही। बोल दिया ना म्हणे, बोला ना सर। बरं सर, संजय राऊतांना काय सल्ला द्याल तुम्ही आता? थोबाड बंद कर, चांगलं असं मोठं कुलूप लाव, नाहीतर अंबुजा सिमेंट थोबड्यावर बस लावून बस। कोकणातले 2 सख्खे भाऊ सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि मुंबईतले पण आता जुना प्रश्न झाला रे, आता कंटाळा आला। सख्खे भाऊ आता काय पुढचं विचार ना आता काय। मुंबईत पण 2 भाऊ आहेत, कोण? ठाकरे, वरुण सरदेसाई हे देखील ते भाऊ आहेत आता? सभागृहात आलेत। तुम्ही आमने सामने येणार आता सभागृहात? मला वाटलं आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे भाऊ आहे ना, हा कधी म्हणजे काय मावस भाऊ मला वाटलं काय फॉल्ट आहे काय? अरे नाही मग तुझा प्रश्न हा? अरे गिरीश कुठे चालला? हा छोडे ना मॅडम, अभी लिंक टूट गया। चलो नाही